आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अम्ब्रेला फिडिंग कुर्तीची संपूर्ण कटिंग, त्याचसोबत शिलाईच्या दाबवर फिडिंग कुर्तीला फिनिशिंग सोबत झीप लावण्याची अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सुरुवातीला आपण कुर्तीच्या टॉप पार्टची कटिंग करतोय। त्यासाठी इथं मी 4 फोल्डमध्ये हे कापड कटिंग करून घेतलंय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। हे कापड आपण छातीच्या घडीनुसार कटिंग करून घेतलंय। आपली छाती आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, अशी इथं मी 9 इंच कापडाची घडी घेतली आहे। अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यामुळे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जात नाही। त्यानंतर टॉप पार्टसाठी आपण उंची घेतोय 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन घेतलंय, अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच बॉटमसाठी। आपली स्लीवलेस कुर्ती आहे आणि मागील गळा बोटनेक आहे आणि स्लीवलेस कुर्तीचा मुंढ्याचा भाग पट्टी न लावता कापडावरच फोल्ड करून घेणार आहोत, म्हणून इथं मी शोल्डर 7.25 इंच घेते। जर तुम्ही बाही जोडणार असाल तर शोल्डर 6.5 इंच घ्या। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 7 इंचाला मार्क करतोय। पुन्हा बंद बाजूकडून 7.25 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेऊया। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आता जे छातीमध्ये आपण 1 इंच मार्जिन घेतलं होतं ते मी मायनस करून घेते। कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं। त्यानंतर गळा रुंदी घेतोय 3 इंच, पुढील गळ्याची खोली आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 5.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून हे पॉइंट जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मी पुढील गळ्यासाठी पान गळ्याचा शेप मार्क करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। त्यानंतर मुंढा खोलीच्या बाजूने अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घेतोय। स्लीवलेस कुर्तीमध्ये नेहमी अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घ्यायचा। त्यानंतर मुंढा लाईनचा मध्य काढून घेतोय, मध्यात मार्क करून मध्यातून अर्धा इंच बाहेरच्या साईडला मार्क करत हे तिन्ही पॉइंट जोडत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। स्लीवलेस कुर्ती आहे म्हणून इथे आपण फक्त मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय, पुढील मुंड्याचा शेप नाही द्यायचा आहे, नाहीतर मग मुंढ्याच्या इथून छातीचा भाग बाहेरच्या साईडला दिसतो। त्याचसोबत आपण मुंढा आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत, त्यामुळे इथे आपल्याला फक्त मागील मुंड्याचा शेप मार्क करून घ्यायचा आहे। इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता आहे असं कटिंग करून घेतोय। जर तुम्ही कुर्तीला स्लीव लावणार असाल तर पुढील मुंड्याचा शेप द्या आणि शोल्डर उतार नाही दिला तरी सुद्धा चालेल। मागील मुंडा आणि शोल्डर उतार कटिंग करून झाल्यानंतर पुढील आणि मागील दोन्ही भाग सेपरेट करून घेतोय। त्यानंतरच पुढील गळ्याचा शेप कटिंग करून घ्या। ही गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर मग आपले दोन्ही पार्ट कटिंग केले जातात। आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतोय। गळा रुंदी घेतली होती आपण 3 इंच, मागील गळ्याची खोली घेतोय 3 इंच, पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला। इथं आपलं ड्राफ्टिंग झालंय, आता कटिंग करून घेतोय। इथे आपण पुढील आणि मागील दोन्ही टॉप पार्ट कटिंग करून घेतले। आता घेरचं कटिंग पाहतोय। इथे आपण हे मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलंय। पहा इथे आपले हे 2 पीस आहेत। मेन फॅब्रिकच्या एका भागाची रुंदी आहे 17.5 इंच, म्हणजेच इथं आपल्याकडे 35 इंचाचे 2 पीस आहेत। त्यानंतर ह्या फॅब्रिकची पूर्ण उंची घेतली आहे 29 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथे आपण पूर्ण उंची घेतली आहे 30 इंच। कुर्तीच्या घेरची उंची तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, पण रुंदी तुम्हाला 17 इंचाच्या पुढेच घ्यायची आहे। आता आपण टॉप पार्टची शिलाई पाहतोय। सुरुवातीला इथं मी पुढील भाग घेतला आहे। इथे आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे। ही आपली बिना अस्तरची कुर्ती आहे, त्यामुळे इथे आपण मेन फॅब्रिकमधल्याच पट्टीने गळ्याला पट्टी लावून घेतोय। पहा इथं मी पट्टीची रुंदी 1.25 इंच घेतली आहे। लांबी गळ्याच्या आकारानुसार घ्या। आता ही पट्टी पाव इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय। आपण जो गळ्याचा शेप कटिंग केला त्यामधून जे कापड राहिलं होतं त्याच्या पट्ट्या कटिंग करून मध्यातून जोड देऊन तयार करून घेतल्या।
पहा जिथे आपण पट्टीला जोड दिला आहे ते कापड दोन्ही बाजूला सरकवून घ्या, तेव्हाच आपली पट्टी शिलाई करताना व्यवस्थित बसते। त्याच पद्धतीने संपूर्ण पट्टी पाव इंच आतल्या साईडला फोल्ड करत जिथे आपण पट्टीला जोड दिला आहे ते कापड दोन्ही साईडला सरकवत संपूर्ण पट्टीवर शिलाई करून घेतली। आता आपण टॉप पार्टचा पुढील भाग घेतोय। गळ्याच्या वरच्या साईडने ही पट्टी ठेवून पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय। जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल। कारण आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी फिनिशिंग सोबत गळ्याला पट्टी शिलाई करून घेणार आहोत। आता जिथे आपला पान गळ्याचा शेप आहे तिथे व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला 1 इंचाची प्लेट्स टाकून घ्यायची आहे। पहा आपलं कापड सरळ आहे आणि डाव्या बाजूला इथे आपण 1 इंच कापड फोल्ड करून घेतलं। आता त्यावर टीप देऊन घेतोय। आता इथं कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। पुन्हा आपण जिथं गळ्याचा गोल शेप आहे तिथं कापडाची प्लेट्स टाकत ही पट्टी शिलाई करून घेतोय। अशा पद्धतीने गळ्याला पट्टी जोडल्याने गळ्याला छान फिनिशिंग येते, त्याचसोबत गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट दिसतो। पहा इथं आपण अशाच पद्धतीने संपूर्ण गळ्यावर पट्टी शिलाई करून घेतली। आता जिथे आपला पान गळ्याचा शेप आहे तिथं शिलाईपर्यंत पूर्ण कट देऊन घ्या। त्यानंतर ही कापडाची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घेतोय। जेव्हा आपण बिना अस्तरचे गळे अशा पद्धतीने पट्टी लावून शिलाई करत असतो तेव्हा नेहमी गळ्याच्या वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची, त्यामुळे गळ्याला छान फिनिशिंग येते आणि तो फिटिंगला सुद्धा छान बसतो। त्यामुळे अशा पद्धतीने पट्टी शिलाई केल्यानंतर नेहमी दाबटीप देऊन घ्या। इथे आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी फिनिशिंग सोबत गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली। आपल्या गळ्याच्या मागच्या साईडला जी अर्धा इंचाची पट्टी आहे त्यावर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे। आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेऊयात। आता मागील भागाच्या गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय। आपण जी पुढील गळ्यासाठी 1.25 इंचाची पट्टी पाव इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतली होती तीच पट्टी इथे आपण मागील गळ्याला सुद्धा वापरतोय। गळ्याच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे कापडाच्या प्लेट्स तयार करत इथे आपण गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय। जिथे गोल शेप आहे तिथे प्लेट्स तयार करायला विसरू नका, नाहीतर मग आपला गळ्याचा शेप बिघडला जातो। त्यासाठी पट्टी तयार करत असताना ती एक्स्ट्राच तयार करा। आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घेतोय। दाबटीप देत असताना शिलाई लहान घ्या, कारण इथं आपण सिंगल शिलाई करत असतो। इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत मागील गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली। आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भागाला झीप कशी लावावी ते पाहूया। इथे आपण पुढील भाग मध्यातून फोल्ड करून घेतला आहे। आता आपण झीपसाठी मार्किंग करतोय। आता मध्यातून अशा पद्धतीने टेप ठेवून बाहेरच्या साईडला 4.5 इंचाला मार्क करून घेतोय। प्रत्येक छातीनुसार हे अंतर कमी जास्ती होत असतं। आता तेवढंच अंतर इथे आपण कमरेच्या रेषेवर मार्क करून घेतोय। आता हे दोन्ही पॉइंट्स जोडत इथे आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर शोल्डरच्या इथून ह्या रेषेवर सरळ टेप ठेवून वरच्या साईडने 6 इंचाला मार्क करून घेतोय। हा पॉइंट मार्क करत असताना आपला छातीचा जो टक्स पॉइंट येतो त्याच्यापासून 2.5 ते 3 इंच इतपत अंतर राहील अशा पद्धतीने मार्क करा। आता आपल्या छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, तिथून मी वरच्या साईडला साधारण 2.5 इंच इतपत अंतर राहील अशा पद्धतीने मार्क करून घेतलं। हे मार्क करून झाल्यानंतर जिथे आपण 6 इंचाला मार्क केलं तिथून खालच्या साईडला जितकं आपलं अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे। पहा इथं आपलं एकूण अंतर 7.5 इंच येतं। आता याच पद्धतीने कुर्तीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्क करून घ्या। आता आपण इथं झीप कशी लावावी ते पाहतोय। त्यासाठी आपण कॅनव्हासचा वापर करणार आहोत। इथं मी एक कॅनव्हासची आणि एक अस्तरची अशा 2 पट्ट्या घेतल्या आहेत।
आपण जे अंतर मोजलं होतं ते 8.25 इंच आलं होतं, तर त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून 8.25 इंच उंची आणि 2 इंच रुंदीची ही कॅनव्हासची पट्टी कटिंग करून घेतली. त्याचसोबत अस्तरच्या पट्टीची उंची 9.25 इंच घेतली आणि ह्या पट्टीची रुंदी 3 इंच घेतोय. एवढ्या मापाच्या इथे आपण ह्या दोन्ही पट्ट्या कटिंग करून घेतल्या. आता कॅनव्हासच्या पट्टीची जी चमकणारी बाजू आहे ती अस्तरच्या पट्टीवर अशा पद्धतीने ठेवून त्यावर इस्त्री फिरवून घ्या, कारण चमकणाऱ्या बाजूवर वरच्या साईडने हीट दिल्याने ती कापडाला चिटकली जाते. त्यामुळे इथे आपण ह्यावर इस्त्री फिरवून घेतोय. दुसरी पट्टी सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. पहा, इथं मी पट्टीवर इस्त्री फिरवून घेतली. आता खालच्या साईडने जे आपण 1.25 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलंय ते इथे मार्क करून घेतोय. तिथं आपल्याला सरळ रेषा मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या पट्टीचा मध्य काढून घ्यायचा आहे. ह्याची रुंदी आपण 2 इंच घेतली होती, तर मध्यात 1 इंचाला मार्क करून घेतोय. इथे आपल्याला मार्क करून मध्यात सरळ रेषा मार्क करून घ्यायची आहे. आता जी आपण सरळ रेषा मार्क केली आहे त्याच्या दोन्ही बाजूला 1-1 रेषा इतपत अंतर मार्क करून घ्या, म्हणजेच आपलं एकूण अंतर 1.25 इंच आलं पाहिजे. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण ह्या रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर खालच्या साईडला गोलाकार शेप मार्क करून घ्या. आता ही पट्टी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जे आपण बाजूला अर्धा इंच कापड एक्स्ट्रा घेतलंय ते कॅनव्हासच्या शीटवर आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय, म्हणजेच ही कॅनव्हासची पट्टी आतल्या साईडने झाकून घ्यायची आहे. तुमचा व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून इथे आपण एकाच पट्टीची शिलाई पाहतोय. याच पद्धतीने तुम्हाला दुसरी पट्टी सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. इथे पाहताय आपण संपूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. आता आपण पुढील भाग घेतोय. पुढील भागावर जी आपण मध्यात ही रेषा मार्क केली आहे त्याच्याबरोबर मध्यात खालच्या साईडने अशा पद्धतीने पट्टी ठेवून तिथे आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. आपण जी खालच्या साईडला रेषा मार्क केली आहे त्याच्याबरोबर मध्यात येईल ह्याची काळजी घ्या. आता ज्या आपण ह्या 3 रेषा मार्क केल्या आहेत त्याच्यातली मधली रेषा सोडून इथे आपण बाजूच्या रेषेच्या इथून शिलाई करायला सुरुवात करतोय. शिलाई 4 नंबरची घेऊन इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई करायला जमत नसेल तर सुरुवातीला जी आपण मधली रेषा मार्क केली आहे त्यावर सरळ टीप शिलाई करून घ्या, म्हणजेच तुमचं कापड हलणार नाही. आता इथं जो वरच्या साईडला गोलाकार भाग आहे तिथे अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या. कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून त्यानंतरच फुटर उचलून अगदी व्यवस्थित गोलाकारात शिलाई करून घ्या. इथे जर तुम्ही शिलाई करताना घाई केलीत तर बाहेरच्या साईडने चुण्या येतात, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा बिघडते. त्यामुळे घाई न करता अतिशय सावकाशपणे शिलाई करून घ्या. शिलाई करून झाल्यानंतर आपण ज्या टाचण्या लावल्या आहेत त्या काढून घ्या. त्यानंतर जी आपण मधली रेषा मार्क केली होती ती गोलाकारपर्यंत कट करून घ्यायची आहे. वरच्या साईडने साधारण 1.25 इंच अंतर सोडत तिथे आपल्याला अशा पद्धतीने व्ही शेपमध्ये कट देऊन घ्यायचा आहे. आता ही कॅनव्हासची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. जिथे आपला गोलाकार भाग होता तिथे आपण अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतली. त्याचसोबत कटसुद्धा देऊन घेतला, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा खूप छान आली आहे. आता इथं आपण झीप घेतोय. झीप लावण्यापूर्वी ती खोलून पहा व्यवस्थित आहे का. त्याचसोबत झीप चांगल्या क्वालिटीची घ्या. त्यानंतर झीपचा जो लॉक केलेला भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडने ठेवून मेन फॅब्रिक आणि झीप अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून तिथं आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. खालच्या साईडला जो झीपचा लॉक केलेला भाग आहे तिथून आपण ही झीप शिलाई करणार आहोत. आपल्या झीपमध्ये खाली आणि वरच्या साईडला साधारण अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा राहील, ह्याची काळजी घ्या. जेव्हा आपण झीपसाठी कापडावर मार्क करत असतो तेव्हा झीप मोजून तेवढं अंतर मार्क केलं तरीसुद्धा चालेल. इथे टाचणी लावत असताना झीप आणि कापड अगदी व्यवस्थित खेचून घ्या, म्हणजेच आपल्या कापडावर कुठे चुणी येणार नाही. इथे पाहताय आपण कापड आणि झीप टाचणीच्या सहाय्याने जोडून घेतली. आता आपण शिलाई करून घेतोय. इथे आपण खालच्या साईडने शिलाई करायला सुरुवात करतोय. टाचणी काढून घ्या. त्यानंतर झीप आणि कापड अगदी एकमेकांवर ठेवून इथे आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय. शिलाई करत असताना 4 नंबरची शिलाई घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करत असतो.
त्याचसोबत शिलाई करत असताना कापड आणि झीप यामध्ये कोणतंही अंतर राहणार नाही ह्याची काळजी घेत शिलाई करा. इथे आपण झीप लावण्यासाठी सिंगल फुटरचा वापर न करता साध्या शिलाईच्या फुटरवर झीप लावून घेतो. त्यामुळे ही झीप आपण ॲडजस्ट करत लावणार आहोत. इथे आपली अर्ध्यात झीप लावून झाल्यानंतर फुटर कापडापासून वेगळं करून घ्या. त्यानंतर झीप बंद करून घ्या. पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई करून घ्या. आता वरच्या साईडला जिथं आपला गोलाकार भाग आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मगच कापडाची दिशा बदलून घ्या. तेव्हाच आपल्या झीपला छान फिनिशिंग येईल. आणि अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे बाहेरच्या साईडला एकही चुणी येत नाही. जर तुमच्याकडे सिंगल फुटर नसेल तर शिलाईच्याच फुटरवर फिडिंग कुर्तीला झीप लावण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज लक्षात येईल. पहा, इथं आपण संपूर्ण झीप शिलाई करून घेतली. फिनिशिंगसुद्धा खूप छान आली आहे. तुम्हाला ही झीप लावण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. इथं पाहता याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूला अगदी फिनिशिंगसोबत झीप शिलाई करून घेतली. त्यानंतर घेर शिलाई करण्यापूर्वी बॉटमला जी झीप ओपन आहे तिथे आपण टीप देऊन घेतोय, म्हणजेच आपल्याला घेर शिलाई करायला सोपं जाईल. इथे पाहताय आपण दोन्ही बाजूच्या झीप खालच्या साईडने शिलाई करून घेतल्या. आता आपण टॉप पार्टच्या खालच्या साईडने घेर शिलाई करायला सुरुवात करतोय. आपला टॉप पार्ट आणि घेरची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे. आता जे आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथंपर्यंत सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय. इथे मी दोन्ही प्लेट्समध्ये 1 इंच इतपत मार्जिन सोडत ह्या प्लेट्स शिलाई करून घेते. जिथं आपण झीप लावली आहे तिथं डबल शिलाई करून घ्या. आपलं घेरसाठीचं कापड हे कमी आहे म्हणून इथं मी 1 इंच अंतर सोडत प्लेट्स शिलाई करून घेतल्या. तुमच्याकडे जर कापड एक्स्ट्रा असेल तर तुम्ही त्यानुसार प्लेट्सची साईज कमी जास्ती करू शकता. प्लेट्स शिलाई करत असताना त्या सगळ्या एक समान येतील ह्याची काळजी घ्या. पुन्हा समोरच्या साईडला 1 इंच इतपत मार्जिन सोडत तिथंपर्यंत प्लेट्स शिलाई करून घेतल्या. पुन्हा कापड फिरवून तिथेच आपण त्यावर डबल शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने घेर जोडल्यानंतर लगेचच त्यावर डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच शिलाई उसवत नाही. इथे पाहता याच पद्धतीने आपण कुर्तीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा घेर शिलाई करून घेतला. इथे आपण कुर्तीचे दोन्ही पार्ट घेर जोडून शिलाई करून घेतले. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत वरच्या साईडने अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत दोन्ही बाजूने शोल्डर लॉक करून शोल्डर शिलाई करून घेतोय. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा शिलाई करून घ्यायचे आहेत. इथे पाहताय दोन्ही बाजूचे शोल्डर अगदी फिनिशिंग सोबत शिलाई करून घेतले. मुंढ्याचं कापड 1/2 इंच आतल्या साईडला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावर अगदी कडेने इथे आपण टीप देऊन घेतोय. आपण शोल्डरमध्ये 1 दाब इतपत शिलाई मार्जिन स्लीव जोडण्यासाठी घेत असतो. त्याचसोबत आपण 1/2 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आर्महोल फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. अशा पद्धतीने 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर टीप दिल्यामुळे इथे आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही. त्याचसोबत फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि आपला वेळसुद्धा वाचतो. आता दुसऱ्या बाजूच्या मुंढ्याचं कापडसुद्धा 1/2 इंच आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. इथं पाहताय आपण दोन्ही बाजूचे शोल्डर 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतले. फिनिशिंगसुद्धा खूप छान आली आहे. आता आपण मार्जिनची शिलाई करून घेतोय. दोन्ही कुर्तीचे पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करून घेतोय. ही आपण कुर्तीच्या दोन्ही बाजूला मार्जिन शिलाई करून घेतोय. आपली एका बाजूची शिलाई पूर्ण झाल्यानंतर शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे पार्टसुद्धा एकमेकावर आतल्या साईडने ठेवत इथे आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत त्याच पद्धतीने शिलाई करून घेतोय. ही मार्जिन शिलाई संपूर्ण झाल्यानंतर तुमच्या मापानुसार ही कुर्ती अल्टर करून घ्या. त्यानंतर हे जे बॉटमचं कापड आहे ते अर्धा इंचाला डबल फोल्ड करून इथे आपण त्यावर टीप देऊन घेतोय. इथे आपल्या अम्ब्रेला फिडिंग कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे.
तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.